नमस्कार मित्रांनो, आज परत तुमचं स्वागत आहे. सेकंडरी मार्केटची आपण चर्चा करतोय. बरं, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट काही वेगळं-वेगळं आहे का? तसं फॅक्च्युअली बघितलं तर ते वेगळे नाही. पण जर मायन्यूटली बघितलं तर थोडंसं डिफरन्स निश्चित आहे. प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेअर्स विकायला काढते, तेव्हा ते येते. सेकंडरी मार्केटमध्ये मात्र डिमांड आणि सप्लायच्या पद्धतीने शेअर्सची खरेदी-विक्री होत असते. याच्यात काही वेगळे अकाउंट लागतात का? नाही. याच्यात काही वेगळे अकाउंट लागत नाही. तुमच्याकडे प्रायमरी मार्केटमध्ये जो अकाउंट होता म्हणजे डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट ते इथं सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतात आणि इथं तुम्ही वापरू शकता. सेकंडरी मार्केट का महत्वाचं आहे किंवा काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? सेकंडरी मार्केटमध्ये ज्या पण व्यक्तीशी तुम्ही डील करताय, तो ब्रोकर असो, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असो, मर्चंट बँकर असो, कुणीही असो. लक्षात घ्या, इक्विटी मार्केटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडं सेबी रजिस्ट्रेशन नंबर असणं हे अनिवार्य आहे किंवा कंपल्सरी आहे. तो नंबर त्यांनी जर दाखवला, तो नंबर घ्या, विश्वास ठेवू नका. घ्या, Googleवर जा, पंच करा, सेबीच्या वेबसाईटला जाऊन तो व्हेरिफाय करा. त्याच्यानंतरच तुमचा पैसा आणि तुम्ही सुरक्षित आहात, असं समजा. खूप सारे फ्रॉड होतात. नंतर पस्तावा होतो. त्यापेक्षा अगोदर जर काळजी घेतली, तर अडचण पुढची होणार नाही. कुठले शेअर घ्यावे? प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. साधारणतः ड्यू डिलिजन्स करत असताना किंवा शेअर्सबद्दल थोडी माहिती घेत असताना हे बघावं, की कंपनीची सेल्स ग्रोथ आहे का? सेल्स ग्रोथ झाल्यानंतर कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आहे का? खूप साऱ्या कंपन्या सेल्स ग्रोथ दाखवतात, पण प्रॉफिट अजिबात दाखवत नाही. जी कंपनी स्वतः प्रॉफिट कमवत नाही, ते तुम्हाला काय डिव्हिडंड देणार आहे आणि काय ग्रोथ देणार आहे? प्रश्न खूप असतात. कंपनीचे कर्ज कमी होत आहेत का? कंपनीचे इन्व्हेस्टर्स कोण आहेत? कंपनीचे प्राइजेसचा ट्रेंड कसा आहे? ट्रेंड वरती चाललाय का खाली चाललाय? हे सुद्धा महत्त्वाचं बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. कंपनी डिव्हिडंड देते का? किती डिव्हिडंडची पॉलिसी काय आहे? डिव्हिडंडची पॉलिसी स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? कधी-कधी कुठल्यातरी वर्षाला 1000% डिव्हिडंड, पुढच्या वर्षी परत 0% परत 500% डिव्हिडंड. याला डिव्हिडंड पॉलिसी स्टेबल असं म्हणता येणार नाही. एखादी कंपनी असते स्टेबल डिव्हिडंड पॉलिसी असेल, तर एक चांगली कंपनी आहे असं म्हणलं जातं. परत कंपनीचं कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स कसा आहे? म्हणजे कंपनी जे बिझनेस करते, त्याच्यातून खरंच कंपनीला कॅश येते का? खूप साऱ्या कंपन्या असतात त्याच्यातून कॅश येत नाही. ते इक्विटी मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात, नंतर ती विकतात. तरी तो त्यांचा मेन बिझनेस नसतो. पण त्याच्यातून कंपनीला जास्त पैसा भेटत असतो. अदर इन्कममध्ये ते दाखवलेलं असतं बॅलन्स शीटमध्ये. त्यामुळं कुठलाही शेअर घ्यायच्या अगोदर हे सगळं एनालिसिस आपण करावं, शिकावं. येत नसेल रिसर्च करावं, शिकावं. कुणीतरी आपल्याला ब्लाइंडली सांगितलं म्हणून आपण इक्विटी मार्केटमध्ये जर एंट्री केली, तर आपला गेम हा निश्चित आहे. लक्षात ठेवा. जर रिसर्च करून तुम्ही पडलात, स्टार्टला थोडेसे कष्ट होतील, त्रास होईल, पण जो रिसर्च तुम्ही कराल, तो पक्का रिसर्च असणार आहे. लक्षात ठेवा. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, भेटत राहा.